विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वीचं नवीन टेक्स्टबुक हातामध्ये आलं, पण हे पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या सर्वांसमोर उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये नक्की आहे काय याची माहिती थोडक्यात आपल्या समोर असावी. याची पूर्ण ओळख जरी आपल्याला नाही झाली तरी किमान हे टेक्स्टबुक आहे कसं याची थोडक्यात ओळख आपल्या समोर ठेवावी म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न. खरं तर यामध्ये हे पुस्तक तयार करत असताना त्यांनी शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. When we think about English language, basically 4 basic skills are there: listening, speaking, reading and writing. तर लिसनिंग स्किल मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मीन्स इंटरनेट, कम्प्युटर, लॅपटॉप ही जी सगळी नवीन साधनं आहेत यांचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करावा आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लिसनिंग ऑपॉर्च्युनिटी जिथेही कुठे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध करून घ्याव्यात, त्यांचा वापर करावा आणि शिक्षकांनी देखील त्या संधी उपलब्ध करून द्याव्या. दुसरी अपेक्षा स्पीकिंग स्किलमध्ये अशी व्यक्त केलेली आहे की विद्यार्थ्यांना अधिकाधिक वर्गामध्ये व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासोबतच यावर्षी जसं आपण मागच्या वर्षी ड्रामा स्टडी ऑफ जॉनरा पाहिलं ना, तसंच यावर्षी द इंट्रोडक्शन ऑफ द जॉनरा नॉवेल्स हे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या नॉवेल्स आपल्याला अभ्यासायच्या. कोणत्या ते आपण पाहणार आहोत. अलॉंग विथ दिस वन रायटिंग स्किल्स, द इंट्रोडक्शन ऑफ द जॉनरा ऑफ नॉवेल्स. अलॉंग विथ दिस वन पर्सनल स्टेटमेंट्स, माइंड मॅपिंग, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस अँड ग्रुप डिस्कशन. दीज आर न्यू रायटिंग स्किल्स. म्हणजे याच्यासोबतच काही नवीन रायटिंग स्किल्स देखील त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. यासोबतच लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर आयटम्स जे आतापर्यंत 11वी पर्यंत झालेले आहेत ते आणि त्यांची थोडक्यात रिव्हिजन याच्यामध्ये असणार आहे. ज्यावेळेस आपण प्रोज सेक्शनचा विचार करतो त्यामध्ये काही मास्टरपीस जे आहेत आतापर्यंत लेखनामध्ये संपूर्ण इंग्लिश लिटरेचर मधलेच त्यातला काही भाग आपल्याला अभ्यासायचा. वेन वी थिंक अबाउट द पोएम्स ऑर पोएट्री सेक्शन तिथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कल्चरच्या पोएम्स, वेगवेगळ्या लिटररी फॉर्म्स असणाऱ्या पोएम्स आपण अभ्यासणार आहोत. आणि जसं मी आत्ताच म्हटलं की नॉवेल्स दॅट मीन्स द इंटरेस्टिंग टेक्स्ट टू टीच इंग्लिश अँड ॲट द सेम टाइम लर्न इंग्लिश. आता याच्यासोबतच विशेषतः शिक्षकांसाठी ही खूप बाब महत्वाची आहे. मीन्स कॉम्पिटन्सीज. वन्स यू विल गेट द कॉम्पिटन्सी ओव्हर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग along with your study skill, definitely you will excel in this language. मग इंग्लिश युवक भारती इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम म्हणजे नक्की का शिकवायचा, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. सो सम ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड टिप्स फॉर युअर स्टडीज, हाऊ टू डेव्हलप युअर स्टडी स्किल्स. ऑल दीज ऑब्जेक्टिव्ह, ऑल दीज कॉम्पिटन्सीज आर बीन गिवन ओव्हर देअर इन दिस टेक्स्टबुक. ऍक्च्युली आपण आता पूर्ण टेक्स्टबुककडे जातो. बेसिकली आपलं टेक्स्टबुक जे आहे ते 4 सेक्शनमध्ये त्यांनी डिव्हाइड केलेले आहे. सेक्शन 1 प्रोज, यामध्ये 8 लेसन्स असणार आहेत. 8 आपल्याला लेसन्स असणार आहेत. सेक्शन 2 जो आहे तो पोएट्री सेक्शन असणार आहे, यामध्ये 8 पोएम्स असणार आहेत. सेक्शन 3 जो आहे तो रायटिंग स्किल्स असणार आहेत आणि यामध्ये 6 न्यू डिफरंट टाइप्स ऑफ रायटिंग स्किल्स आर बीइंग इंट्रोड्यूस ओव्हर हियर. त्यासोबतच सेक्शन 4 जो आहे त्यात स्टडी ऑफ जॉनरा, जसं आपण लास्ट इयर ड्रामा पाहिलं तसं यावर्षी आपण पाहणार आहोत नॉवेल. यामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीचे नॉवेल आपण अभ्यासणार आहोत. आता थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. सेक्शन 1 प्रोज सेक्शन असणार आहे. यामध्ये 1.1 असणार आहे अन ॲस्ट्रोलॉजर्स डे बाय आर.के. नारायण. 1.2 ऑन सेंट प्लीज बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर. 1.3 द कॉप and the anthem by O. Henry. Then the big data, big insights. एक नवीन आपल्या समोर फॉर्म असणार आहे. The new dress by Virginia Woolf. Into the wild by Kiran Purandare. Why we travel, Siddharth Pico Raghavan Iyer. And 1.8 Voyaging towards excellence by Achyut Godbole. So these are the lessons, 8 lessons from section 1. That is prose section. Section 2 poetry section. 8 poems are there. First poem is Song of the Open Road by Walt Whitman. Indian Weavers by Sarojini Naidu. The Inchcape Rock by Robert Southey. Have You Earned Your Tomorrow
by Edgar Guest, Father Returning Home by Deepu Chitre, that is Dilip Chitre, Money by William Davis, She Walks in Beauty by George Gordon Byron, and Small Towns and Rivers by Mamang Dai. So this is what your section number 2, poetry section. Section 3, new writing skills are being introduced over some of the new writing skills, some of the old but in a different way. Summary writing, do schools really kill creativity? So new kind of thing, that is mind mapping, note making, statement of purpose, drafting a virtual message, and group discussion. So these are some of the new writing skills, and that is your section number 3. Section number 4 is study of genre, that is novel. So first we have to listen, we have to take care of this thing, that is history of novel. We need to study the history of novel. Then first novel in our syllabus is To Sir with Love by E.R. Braithwaite. Then the second novel is Around the World in 80 Days by Jules Gabriel Van Ryn. And the third novel is, which is detective novel by The Siege of Four, Sir Arthur Ignace Conan Doyle. So this is our section 4, study of genre. Genre is novel. So these are the novels, some of the pictures I am introducing over here. E.R. Braithwaite's To Sir with Love, Around the World in 80 Days, and The Sign of the Four, Arthur Conan Doyle. And you know that one, this is the detective story. Friends, if you like this video, I am going to share the entire details of this textbooks along with some of my videos. So please subscribe this channel.